नमस्कार, मी अश्विनी. माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. मी आज बनवली आहे शंकरपाळी. शंकरपाळी कशी बनवली चला तुमच्यासोबत शेअर करते. मी शंकरपाळी बनवण्यासाठी 1 वाटी दूध घेतलेलं आहे. हे प्रमाण अचूक आहे. याच्यासाठी शंकरपाळी बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी दूध घेतलेलं आहे. त्यानंतर मी 1.5 वाटी इथे साखर घेतलेली आहे. साखर आपल्याला पूर्णपणे वितळून घ्यायची आहे, विरघळून घ्यायची आहे. आता तुम्ही बघू शकता साखर पूर्णपणे दुधामध्ये विरघळलेली आहे. तर याच्यामध्ये मी 1 वाटी तूप घालणार आहे. हे प्रमाण अगदी अचूक आहे. जर तुम्हाला कमी गोड प्रमाणात शंकरपाळ्या हव्या असतील तर तुम्ही इथे 1 कटोरी साखरही यूज करू शकता. ह्या बॅटरमध्ये जितका पण आपला मैदा बसतो तितका मैदा मळून आपल्याला याचं कणिक मळून घ्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही आपली कणिक मळून रेडी आहे. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात क्रॅक्स दिसतात या कणकेमध्ये. त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही. त्या क्रॅकमुळे आपल्या शंकरपाळ्या आहेत ते एकदम लेअरवाल्यावर पूर्ण क्रिस्पी बनवून तयार होतात. तर त्याचे मी मोठ्या मोठ्या आकाराचे गोळे बनवून घेतलेले आहेत. तर चला आपण ह्या गोळे लाटून घेऊ. तर तुम्हाला मी दाखवत आहे की शंकरपाळ्या लाटून कशा प्रकारे कट करायच्या आहेत त्या. जे साईडमध्ये क्रॅक झालेले आहे ते आपण चाकूच्या सहाय्याने कट करून टाकणार आहोत. आणि शंकरपाळ्याची लादी लाटताना नेहमी जाडसरच लाटायची आहे, जास्त पातळ लाटायची नाही. हे साईडच्या कडा आहेत त्या चाकूच्या सहाय्याने आपण कट करून घ्यायचे आहेत. आणि चौकोनी आकाराच्या शंकरपाळ्या आपण चाकूच्या सहाय्याने कापून घ्यायच्या आहेत. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल त्याप्रमाणे आपण शंकरपाळ्या कापून घ्यायच्या आहेत. तुम्हाला दिसतच असेल एवढ्या थिक लेयर सारख्या बनवायच्या आहेत आपल्याला शंकरपाळ्या. चला तर मग मी ह्या प्लेटमध्ये काढून घेते आणि पूर्ण सर्व शंकरपाळ्या मी बनवून घेते. आता पूर्ण शंकरपाळ्या माझ्या बनवून रेडी आहेत. तर आपण याला फ्राय करू. मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल आपलं पूर्णपणे गरम झालेलं आहे. जास्त कडक गरम करायचं नाही, मंद आचेवरच आणि कमी कडक तेलामध्येच शंकरपाळ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. नाहीतर जास्त बॉईल केलेल्या तेलामध्ये जर आपण शंकरपाळ्या सोडल्या तर त्या वरून करपतात आणि आतून तशाच कच्च्या राहतात. त्यामुळे मंद आचेवरच या शंकरपाळ्या आपल्याला तळायच्या आहेत. शंकरपाळ्या सोडल्यानंतर तुरंत त्याला हलवायचं नाही, थोडं सेट होऊ द्यायचं. त्यानंतर त्याला फ्रॉक जो असतो काटे चमचा त्याच्या सहाय्याने आपल्याला आलटून पलटून दोन्ही साईडनी भाजून घ्यायचे आहेत. तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीने हलवते. अशा दोन्ही साईडने फिर आलटून पलटून भाजून घ्यायचे आहेत त्याला. मंद आचेवरच ह्या शंकरपाळ्या आपल्या खरपूस ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायच्या. आता आपल्या शंकरपाळ्या पूर्ण भाजून तयार आहेत, तळून तयार आहेत. आपल्या पूर्ण शंकरपाळ्या तळून तयार आहेत.
दुसऱ्या ताटामध्ये या सगळ्या पूर्ण शंकरपाळ्या मी तळलेल्या काढून घेते. पुन्हा एकदा मी तुम्हाला तळलेल्या शंकरपाळ्या दाखवते. ह्या बघा, खूप असा पदर सुटलेल्या शंकरपाळ्या आपल्या खुसखुशीत अशा लेअर सुटलेल्या शंकरपाळ्या आपल्या तयार आहेत. तर अशा पद्धतीने बनवल्या मी ह्या शंकरपाळ्या. पूर्णपणे लेअर आणि पदर सुटलेले आहेत. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.